अमित शहा 2 दिवसांच्या मुंबईचा दौरा आटपून दिल्लीला गेले। मात्र या दौऱ्यावरून चर्चा रंगली ती अजित पवारांची, कारण मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस शहांसोबत होते। अजित पवार मात्र अमित शहांसोबत दिसले नाही। पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट। दोन दिवसांच्या अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस सोबतच होते। मात्र दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काही शहांच्या दौऱ्यात नव्हते। त्यामुळे स्वाभाविक दादा शहांसोबत का दिसले नाहीत, नेमकं काय झालंय अशी खलबत सुरू झाली। रविवारी अमित शहा मुंबईत आले, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस स्वागतासाठी हजर होते। इथेही अजित पवार आले नाहीत। त्यानंतर अमित शहा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आले। इथे देवेंद्र फडणवीस अमित शहांसोबत होते, पण अजित पवार हजर नव्हते। वर्षा निवासस्थानानंतर अमित शहा उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले। इथे शहांसोबत मुख्यमंत्री शिंदे सोबत होते। इथे सुद्धा अजित पवार नव्हते। यानंतर अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले। अमित शहांनी सपत्नीक लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं। यावेळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसही हजर होते। इथे सुद्धा अजित पवार दिसले नाहीत। लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन अमित शहा आशिष शेलारांच्या वांद्र्यातील गणपती मंडळातील बाप्पाचं दर्शन घेतलं, पण इथे सुद्धा अजित पवार उपस्थित नव्हते। त्यामुळे अमित शहांसोबत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस असताना अजित पवार का नव्हते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। फक्त मला पहिल्यांदा एकदा कळू की महायुतीची बैठक होणार होती असं आपल्याला कुणी सांगितलं? महायुतीची बैठक होणार होती असं कुठेही त्या ठिकाणी चर्चाही नव्हती। आणि ज्या पद्धतीने काल दिवसभर किंवा संध्याकाळी आल्यानंतर अमित भाई त्यांच्या कामामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते, संध्याकाळी त्यांनी भारतीय जनता पक्षाची बैठक घेतली। त्यामध्ये काय वावगं वाटण्याचं काही कारण नाही। आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा ज्या काय जाणीवपूर्वक पसरवण्याचा प्रयत्न करताय त्या तथ्यही नाहीत। मी नाही आहे म्हणून मी उद्या नाराज आहे असं करू नका बाबांनो। असं आहे, अजितदादांची तब्येत बरी नव्हती। अजितदादांची तब्येत बरी नसल्याने ते काही ठिकाणी गेले नाही। तर मला असं वाटतं की त्याचा राजकारणाशी संबंध जोडू नये। अजितदादा असेल किंवा एकनाथ शिंदेजी असेल, यांना आता आम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते मानत नाही। एखाद्या दौऱ्यामध्ये तब्येतीच्या कारणाने नाही म्हणून त्यांच्याबद्दल काहीतरी मत बनवण्याचं काहीच कारण नाही। शेवटी तब्येतीचं कारण आहे। अमित शहाजी येऊन गेले त्यावेळेस ते का गैरहजर होते? अनेक वेळा मोदी जे देशाचे पंतप्रधान आले त्यावेळेस पण ते तिकडे नव्हते। अमित शहा आले त्यावेळेस पण तिकडे नव्हते। येऊ देत, त्यांना गणपती बाप्पाच्या चरणी ते माथा टेकायसाठी आलेत। ते केवळ महाराष्ट्राचा काय मागायसाठी आलेत असं मला वाटत नाही, तर महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं देवाच्या चरणी मनातून नाही तर ओठातून मागणी केलेली असं मला वाटतं। अजित पवार देवदर्शनाच्या ठिकाणी नव्हते, पण दिल्लीला रवाना होत असताना मुंबई विमानतळावर अजित पवार आले। विमानतळावर अमित शहांसोबत दादांची बैठक झाली। या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसही हजर होते। जवळपास जागा वाटपावरून 45 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जागा वाटपात प्रत्येकाचा सन्मान राखला जाणार असा शब्द अमित शहांनी दिला। महायुतीतल्या छोट्या घटक पक्षांनाही सन्मानपूर्वक जागा देणार असल्याचं अमित शहा म्हणाले। निवडून येतील अशा जागांवर एकत्रित बसा आणि निर्णय घ्या अशा सूचना अमित शहांनी दिल्या आहेत। जिंकून येण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करून तशी यादी तयार करा। जागा वाटपावर महायुतीची पुढची बैठक दिल्लीत होईल आणि अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल। अमित शहांसोबतच्या बैठकीत अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही हजर होते। विमानतळावर बैठक झाल्यावर तिन्ही नेत्यांची दादांच्या देवगिरी निवासस्थानी पुन्हा बैठक झाली। जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल। आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमित भाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठा पक्ष आहे। साधारण जास्त जागा मिळतीलच आम्हाला। आज काही जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नाही आहे, जिंकण्याकरता लढायचा आहे। त्यामुळं याला इतक्या की त्याला तितक्या हा आमचा कुणाचा आग्रह नाही आहे। कालच्या बैठकीत
भारतीय जनता पक्षाच्या संघटनेने निवडणुका जिंकण्याकरता काय करायला पाहिजे याकरता विचारमंथन झालं. बाकी महायुतीचा विचार, महायुतीची बैठक नव्हतीच, आमच्या पक्षाची बैठक होती. भाजपनं मिशन 125 निश्चित केल्याची माहिती आहे. त्यासाठी भाजपनं 150 जागा लढवाव्यात असा भाजपच्या कोर कमिटीचा आग्रह असल्याचं कळतंय. तर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तारांनी 100 जागांची मागणी केली. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा राजकारणाचा त्याग, त्यांचं कष्ट, त्यांची मेहनत पाहिली. राज्यामध्ये 2 वर्ष 3 महिन्यामध्ये ज्या गतीने त्यांनी काम केलेलं आहे, 100 जागा आम्हाला द्यायला पाहिजे. 100 जागा दिल्या तर निश्चित 100 जागामधून 70-80 जागा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब निवडून आणतील. आणि तो त्यांचा तितका विश्वास दिल्लीच्या नेत्यांचा आहे एकनाथ शिंदे साहेबावर. जागांच्या संख्येचा आग्रह न धरता जिंकून येण्यावर भर द्या अशा सूचना अमित शहांनी केल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या महाराष्ट्रात अंतर्गत बैठका झाल्यानंतर दिल्लीत शिक्कामोर्तब होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.